कळतं इंजिनियर व्हायचं. मग त्याला 10वीच्या जवळ गेलं, त्याला जर विचारलं मला डॉक्टर व्हायचं काय, मग 10वीच्या पुढे समजा 12वीला वगैरे तो पोरगा गेला, काय व्हायचं रे तुला? देऊ तुम्हाला कलेक्टर व्हायचं, मला एसपी व्हायचं. हे कळायला सुद्धा वेळ लागतो ना. त्या गोष्टीच्या आहेत ना. एकदाच तुम्हाला ह्या वयात लगेच सगळ्या गोष्टी कळणार असं नाही, पण ह्या वयात सुद्धा आपण स्वप्न बघताना त्यातल्या त्यात कसं मोठं बघता येईल त्याचा विचार केला पाहिजे. त्या पद्धतीने आपण ते स्वप्न बघितले पाहिजे. तर त्या आपली दिनचर्या जी आहे, दिनचर्यातून खूप मोठा संस्कार होतात. शिस्त जर आयुष्यात नसेल, शिस्त नसेल, तर तुम्ही आयुष्यात काही करू शकत नाही. किती तुमच्यावर चांगले संस्कार असू द्या, किती चांगले काही आयुष्यामध्ये शिस्त पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर शिस्त पाहिजे. म्हणजे कुठेही आता शिक्षकाने तुम्हाला सांगितलं की हे आपली दिनचर्या आहे, सकाळी एवढं वाजता उठायचं, एवढं वाजता आंघोळ करायची, एवढं वाजता जेवण करायचं, एवढं वाजता हे करायचं, हे जे टाइम टेबल आहे ना, ते व्यवस्थित आपण जास्तीत जास्त शिस्तीत पाळायचा प्रयत्न करायचा, कसोशीने पाळायचा. काय होते मग, काय घंटाभर पुढे गेलं तर काय होतं, घंटाभर मागे गेलं तर काय होतंय, ती तडजोड करायची. एकदा तुम्हाला सवय लागली ना की मग माणूस आयुष्यभर तडजोडच करत राहतो आणि मग आपलं काहीच राहत नाही. म्हणजे दुसऱ्यानं म्हणेल तेच करून करत बसा. तर हे छोट्या छोट्या गोष्टीतून स्वभाव तयार होतात माणसाचे. तुमचे छोटे पोर आहे, तुमचे छोटं मानसिकता असतं. छोटी छोटी गोष्ट आधी आता पूर्वी कसं होतं, जिजाऊ काय करायच्या, शिवाजीला मांडीवर घ्यायच्या आणि मग मोठ्या गोष्टी सांगायच्या. त्यानं एवढं राक्षसाला मारलं, त्यानं असं केलं, तसं केलं, ते रडत बसला, असं सांगितलं त्यानं. त्यानं रडत बसला, त्यानं मार खाल्ला, असं सांगत नव्हत्या आहे का नाही. तर त्यांच्यामध्ये वीर रस तयार होईल, पुरुषार्थ तयार होईल. अशा गोष्टी ती आई सांगत होती आणि त्याच्यामुळं आता ते शिवाजीराजे तयार झाले. तर त्याच्यामुळं कसं आहे की आई ठरवत असते हे कोण होणार. आईकडून खूप मोठं, लहान मुल ज्या वेळेला आईच्या पोटात 9 महिने असताना त्यावेळेला त्याचा जवळपास 50% अभ्यास झालेला. म्हणजे ती आई कसा विचार करते, आईच्या डोक्यात काय विचार असतात, त्या विचाराचं ते मूल तयार होते. त्याच्या डोक्यात ते विचार सगळे जन्मण्याच्या अगोदरच डोक्यामध्ये येतात. तुम्ही हे पाहिलं म्हणजे महाभारत ऐकलं असेल. महाभारतामध्ये चक्रव्यूहात कोण अडकला होता? अभिमन्यू अडकला. अभिमन्यूला त्या चक्रव्यूहात जायचं कुणी शिकवलं नव्हतं. ते श्रीकृष्ण एक दिवशी त्याच्या आईला सांगत होता आणि ह्यानं ते पोटात होता त्यावेळेला ते ऐकलं. त्याच्यामुळे तो चक्रवात घुसला. पण त्याला चक्रवात घुसायचं माहित नव्हतं. म्हणजे घुसायचं तेवढं त्यानं ऐकलं होतं, त्याच्यानंतर त्यानं ऐकलं नव्हतं किंवा त्यांच्यात ती चर्चा झाली नसेल, तिथपर्यंत झाला असेल, ते थांबले असतील. त्याला तेवढंच माहिती आहे घुसायचं कसं, बाहेर कसं निघायचं माहित नव्हतं. त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुमच्या लेवलच्या गोष्टी नाहीत त्या. खरं तर हे जे कार्यक्रम आम्ही पूर्वी काय करायचं की हे आईला संस्कार झाले पाहिजे म्हणून आम्ही किशोरी विकास कार्यक्रम सुरू केले. म्हणजे भूकंपामध्ये हे कार्यक्रम आम्ही सुरू केले होते. आईला संस्कार झाले पाहिजे. आईच्या डोक्यामध्ये चांगले विचार आले, लेकराच्या डोक्यात जन्माच्या अगोदर चांगले विचार साठले आणि खूप मोठे चांगले संस्कार तयार होतात. आणि हे खरं आहे, म्हणजे हे विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. म्हणजे आपण तोंडी काहीतरी सांगतोय वगैरे किंवा ऐकलेलं असं नाही. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुमच्या याच्यामध्ये तुमचं जास्तीत जास्त वाचन असणं गरजेचं आहे. जास्त मोबाईलपासून गावाकडे जरी गेला, मोबाईल जरी मोकळा पडलेला दिसला तरी शक्यतो मोबाईलच्या नादाला लागायचं नाही. मोबाईल हे डोक्यामध्ये घाण निर्माण व्हायचं कार्यक्रम. पण ह्याच्यातून सगळं चांगलं बी भरपूर असतं. तिथे 50% चांगलं असतं, 50% वाईट असतं. पण ते वाईटच आपण घेतो.